श्री संत गाडगे महाराज यांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नागरवाडी या ठिकाणाचे इंद्रभवन करा ही संकल्पना लेखी स्वरूपात लिहून स्वतः गाडगे बाबांनी पत्र पाठवले होते व त्या पत्राची दखल गाडगे महाराज मिशनचे त्यावेळेसचे सेक्रेटरी व सध्याचे उपाध्यक्ष उत्तमराव उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी घेतली व पाहता पाहता 15 ते 20 वर्षात श्री क्षेत्र नागरवाडीचे इंद्रभवन करण्याच्या संकल्पनेला जवळजवळ 80% पूर्णत्वास आले असून रोज नवीन कल्पना बापूसाहेबांच्या मनात येतात आणि त्यांची अंमलबजावणी लगेच करत राहतात। श्री संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेणगाव या ठिकाणी शासनाने राज्यपालांच्या सूचनेनुसार बाबांचा अर्धाकृती पुतळा बसविला। मात्र त्याचा प्रति दुसरा पुतळा डमी हा एका अडगडीत खोलीमध्ये पडला असता बापूसाहेबांनी त्याला पुन्हा श्री क्षेत्र नागरवाडी येथे नेऊन स्वतंत्ररित्या झोपडी निर्माण केली व त्यामध्ये गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना केली। पूर्ण परिसर हा पाहण्याजोगा असून आज तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र या दोन्हीमध्ये त्याचा विकास करताना बापूसाहेब दिसत आहेत। आता तर त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की जो रिकामा परिसर आहे त्यामध्ये प्रति अभयारण्य निर्माण करायचे व त्या कामाला सुरुवात झाली। पाहता पाहता त्या ठिकाणी वनप्राणी दाखल झाले मूर्त्या रूपांनी। पुन्हा तिथे आदिवासी मुलांना शिक्षण व एक विषय त्यांनी चांगला मांडला आणि मुलं शाळेत जात आहेत। जंगलात आहेत म्हणून काय झालं, आता त्यांना सुद्धा शिक्षणाची ओढ लागावी ही कल्पना बापूसाहेब त्या ठिकाणी राबवत आहेत। हे काम करताना त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची बाल्या ठाकूर, अमोल पांडे व इतर कर्मचाऱ्यांची साथ मिळत असल्याने ते अधिकाधिक चांगल्या प्रकारे निर्माण होत आहे। आदिवासी बांधवांचे दैवत बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी ते प्रति अभयारण्य त्यामध्ये त्यांचा सुद्धा पुतळा उभारणे चालू आहे। योगायोगाने त्यांच्या जन्मदिनी आम्हाला म्हणजेच रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर, फाउंडेशनचे मार्गदर्शक गजानन देशमुख, संस्थेचे वसंतराव देशमुख लोहारेकर, संस्थेचे विद्यमान संचालक सागर देशमुख यांनी सर्वांनी त्या ठिकाणी भेट देऊन बापूसाहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे या शब्दात किशोर ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।